तर राजकारणामध्ये एखादं वक्तव्य कुणी केलं याला जितकं महत्त्व असतं तितकंच महत्त्व ते का केलं आणि कधी केलं यालाही असतं. आज अजित पवारांचे पुत्र जय पवार यांचं एक वक्तव्य या तिन्ही निकषांवर महत्त्वाचं ठरलं. बारामतीच्या पोटनिवडणुकीचं मतदान पार पडत असताना त्यांनी 2029च्या निवडणुकीतील उमेदवाराबाबत एका प्रश्नाला उत्तर दिलं. या उत्तराची बघता बघता राज्यभर चर्चा सुरू झाली आणि त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. जय पवार नेमकं काय म्हणाले आणि मग पुढे काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. लोकांची मागणी आहे की 19मध्ये मी उमेदवार व्हावं, 29मध्ये मी उमेदवार व्हावं. लोकांची मागणी आहे की 19मध्ये मी उमेदवार व्हावं, 29मध्ये मी उमेदवार व्हावं. जय पवारांच्या तोंडून हे एक वाक्य बाहेर पडलं आणि बारामतीसह राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. वास्तविक जय पवारांच्या वक्तव्यामागे होता एक प्रश्न. बारामती पोटनिवडणूक मतदानानिमित्त सकाळी सकाळीच घराबाहेर पडलेल्या जय पवारांना पत्रकारांनी गाठलं आणि त्यांना एक प्रश्न विचारला. आणि या प्रश्नाला उत्तर देता देता जय पवारांनी राजकीय वर्तुळाला चर्चेचा एक मोठा विषय दिला. लोकांची मागणी आहे की 19मध्ये मी उमेदवार व्हावं, 29मध्ये मी उमेदवार व्हावं. पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोट्या कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी. 29ला तुम्ही तुमची तयारी असणार आहे? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी. सकाळची ही धावती प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा दुपारी सावकाशीनं प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया तीच होती, पण त्यात लोकांच्या इच्छेवरचा जोर थोडा कमी झाला होता आणि आपली इच्छा नसल्यावरचा जोर थोडा वाढला होता. लोकांची इच्छा आहे, पण आता बघू, जशी वेळ जवळ येईल. पण आता तरी तसं काय नाही. माझ्या मनात मी तुम्हाला माझी भावना सांगितले. मला पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे आणि वहिनी पारदर्शक आहेत. एकीकडे पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरुवात होत होती आणि बारामतीत चर्चा रंगली होती 2029च्या निवडणुकीची. त्यानंतर पवार कुटुंबातले सदस्यही प्रतिक्रिया देण्यासाठी समोर येऊ लागले. योगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवारांना जय पवारांच्या इच्छेत फार काही गैर आहे असं वाटलं नाही. मात्र त्याच वेळी हा विषय चर्चेत आणण्याच्या टायमिंगवरून त्यांनी पुढच्या पिढीचे कानही उपटले. तो दोघंही तरुण आहेत, त्याच्यामुळं असू शकतं. आता प्रत्येकाची ती वेगवेगळी मतं आहेत. रोहितचं मत आहे, जयचं मत आहे की त्याला उभं राहायचं. फिरून फिरून त्याची पण इच्छा आहे, कारण मागं तो म्हणत होता की दादा म्हणायचं की रोहित नको याच्यात, आपलं जय नको याच्यामध्ये, पुढे चांगलं नाही आहे. पण लोकांचं बघून 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 इच्छा तयार झालेली असेल आणि त्याच्यात चूक काही नाही. शेवटी दादाचा मुलगा आहे तो. कोण ना कोणतरी 29ला बहुतेक वहिनी माघार घेतील आणि हा येईल असं दिसतंय. तर सुप्रिया सुळेंनी हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे असं म्हणत भाष्य करणं टाळलं. एकतर प्रत्येकाला ह्या एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणाला इलेक्शन लढायचे हा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल ना कोणी लढायची ती सीट. रोहित पवारांनीही सुप्रिया सुळेंच्याच अर्थाची प्रतिक्रिया दिली. पण त्यानंतर भविष्यात पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते हे सांगताना भूतकाळातले रेफरन्सही दिले. त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला, ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही. राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना कधी कधी चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कडक निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टींचा त्याग द्यावा लागतो. तर ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र जय पवारांना एक सल्ला दिलाय, घाई न करण्याचा. आई असताना अजून मुलांनी फार घाई करावी अशातला भाग नाही. अजितदादा असेल, सुनेत्रा वहिनी असेल आणि जय असेल, याच्यामध्ये फरक आहे. आणि जनता बारामतीची सुज्ञ आहे. मला असं वाटतं कोण असावं, जनता आपोआप कल देईल.
त्यामुळं आत्ता जयने घाई करू नये. राजकारणात कुठलीच गोष्ट अनावधानाने होत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळं अजित पवारांचे आपणच वारसदार आहोत हे दाखवण्याचा जय पवारांचा हा प्रयत्न होता का? भविष्यात पक्षाचं धोरण केंद्रात पार्थ आणि राज्यात जय असं काहीसं असू शकतं का? की हा फक्त जनमताचा अंदाज घेण्याचा, चाचपणी करण्याचा एक प्रयत्न होता? बारामतीच्या राजकीय वर्तुळात अशा एक ना अनेक प्रश्नांची चर्चा रंगली आहे. एवढं मात्र नक्की, एकमेकांच्या सोबत असोत किंवा एकमेकांच्या विरोधात बारामतीमध्ये असतील तर ते फक्त पवारच, हे पवार कुटुंबियांनी आजच्या या प्रकारातून पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.